ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्याच महिन्यामध्ये 65,50,00,000 रुपयांची कर वसुली केली आहे। ही वसुली करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने दर दिवशी सरासरी 2 कोटींची वसुली केली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा 819 कोटी 71 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे। मागील आर्थिक वर्षात या विभागाला 750 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं, मात्र या विभागाने 703 कोटी 93 लाख रुपयांची वसुली केली होती। तेव्हा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्यांमध्ये माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 220 कोटी 41 लाख रुपयांची वसुली झाली, तर कळव्यात सर्वात कमी 24 कोटी 78 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता। मागील आर्थिक वर्षात 703 कोटी 93 लाख रुपये ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले होते। 2023 या वर्षासाठी 713 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, तेव्हा 711 कोटी रुपये वसूल करण्यात महापालिका मालमत्ता कर विभागाला यश आले होते। मात्र गतवर्षी महानगरपालिकेच्या कर विभागाला 94% कर वसूल करण्यात यश आलं आहे, जे आधीच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होते। यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या मार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले। त्याची प्रचिती म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत 9 प्रभाग समिती स्तरावरती एकूण 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे। यामध्ये सर्वाधिक 24 कोटी 9 लाख रुपये मानपाडा माजीवाडा, तर सर्वात कमी 1 कोटी 15 लाख रुपये वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत वसूल झाले आहेत। 1 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये 9 प्रभाग समिती स्तरावरती एकूण 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे।